वसई-विरार शहरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडायला पाहायला मिळत आहे। मात्र मी सध्या उभा आहे नालासोपारा पश्चिमेच्या इकडे। नालासोपारा पश्चिमेकडे स्टेशन परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेला पाहायला मिळते आणि त्या पाण्यामधून नागरिक वाहन घेऊन आणि चालत येताना पाहायला मिळतं। माझ्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय नेमकी समस्या आहे त्यांच्याशी बोलू, ते विचारून घेऊ। काय आपलं नाव आहे, काय म्हणतील गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस जो पडत आहे कशा प्रकारे समस्या आपल्याला बोल। माझं नाव संजय कांबळे साहेब। परिस्थिती अशी 4 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळं आज जी पाहता ही परिस्थिती, आणि आज लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, आज मोबाईलला नेटवर्क नाही, पाण्याचा प्रश्न आहे। पाणी लाईट नसल्यामुळे लोकांना पाणी नाही आणि कामधंद्याला लोक जाऊ शकत नाहीत। आणि आज परिसरामध्ये बघताय पाण्यासाठी लोक पाणी विकलं जात आहे। जे पाणी 150 रुपयाचं पाणी 12 बाटल्या त्यात 300 रुपयाला विकल्या जात आहेत आणि याचाही ते लोक फायदा घेत आहेत। ते घेऊ द्या, पण काही का लोकांना वस्तू मिळत आहेत तिथे। आणि आता हा लोकांची जी परवड आता इकडे तिकडे जात आहेत आणि अशा प्रकारे सर्व ही परिस्थिती बघताय। त्याला आता इथं माझ्या सरकारच्या याच्यामध्ये काहीच करू शकत नाही। नैसर्गिक आपत्तीवर याच्यात लोकांनी आपली स्वतःच्या जीवाचा जीव धोक्यात न घालता आणि बिनकामाचं बाहेर पडू नये एवढं मला बोलायचं। प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून काही मदत येते का, काही म्हणत नाही, काहीच नाही। पहिली तर गोष्ट महापालिकेने पहिलाच ढिसूळ कारभार झालेला आहे। महापालिकेने तुम्ही बघाल इकडे गटरच्या कुठे तुम्हाला माती काढलेली दिसणार नाही, कारण हा पहिला त्यांचा आहे की त्यांनी साफसफाई केली नव्हती पहिलं। आणि दुसरी गोष्ट महापालिकेचं एकही कुणी स्थानिक नगरसेवक असेल किंवा स्थानिक कुणी आता जे इलेक्शनच्या वेळेस सांगतात ना नेत्याच्या मागे पळत असतात, तर ती अशी लोकही कुणी येऊन विचारपूस करत नाहीत किंवा तुम्हाला काय पाहिजे, काय तुमच्या सोसायटीमध्ये काय झाले का। वास्तविक या लोकांनी पण आज या 300 रुपयाला जी लोक बाटल्या घेत आहेत, तर जो नगरसेवक 3-3, 4-4 हजार रुपये जेव्हा मतदानच्या वेळेस वाटत होता, आज एक पाण्याचा क्रेट तो किंवा 4-4 वाट्या वाटू शकला असं लोकांना। एवढी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्की नगरसेवकांनी देखील मदत केली पाहिजे। माझ्या बरोबर काही शाळेची मुलगी पण देखील आहे, तिच्याशी पण बातचीत करू। काय नाव आपलं? या पावसामुळे जवळपास शाळेला सुट्टी तुम्हाला डिक्लेअर केली, कशा प्रकारे तुला पाहायला मिळते ह्या पाण्यामुळे त्रास होतो? माझं नाव मायरा मनत आहे। काय त्रास होतो हे शाळेत जाताना? पाणी भरलाय, शाळेमध्ये खूप पाणी भरलंय म्हणून आम्हाला सुट्ट्या भेटते खूप। या पावसामुळे किती त्रास होतो अभ्यासाला? लाईट जाते, काय त्रास होतो? अरे उजड़ मारले इधर क्या है? पावसामुळे काय त्रास होतो? लाईट देखील जाते अभ्यास करण्यासाठी। पावसाने खूप त्रास होतोय, लाईट पण नाही, नेटवर्क पण नाही, नीट अभ्यास करता येत नाही। शाळेमध्ये खूप पाणी भरलंय। काय वाटते, प्रशासनाने काय मदत केली पाहिजे का? असं शाळेत पाणी भरलाय, काय त्रास होतो का त्याबद्दल? नक्कीच याबद्दल माझ्यावर अजून काही नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। ते देखील आपल्याशी बातचीत करणार। काय नाव आहे आपलं? काय म्हणतील, काय त्रास होतोय? माझं नाव अशोक जैन आहे। मी नालासोपारा वेस्ट मध्ये किती वर्षापासून आहे। इकडे एवढा वर्षापासून कवा तकलीफ नाही झाली जेवढी आता हा महिन्यामध्ये तकलीफ झाली आहे। पाणी एवढं भरलं आहे तरी काय हा व्यवस्था झाला नाही। एवढं पाणीची बॉटल आता पाणीसाठी लोक किती भागते, पाणी भेटतच नाही कुणाला। जास्त किंमत 250-150 रुपयाची किंमत 250-350 रुपये घ्यायला लागला। मी नक्कीच या पावसामुळे लोकांना मोठं हाल सहन करायला लागतात। जनजीवन लोकांचे विस्कळीत झालेत। हे पाणी भरलंय, ह्या पाण्यामध्ये रस्त्यामधून वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करायला लागत आहे। कॅमेरामॅन विशाल गुप्तासह मी महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।